नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो PWMPSC वाला या आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज इराण आणि इस्रायल संघर्ष किंवा युद्ध, याला युद्ध म्हणण्यापेक्षा अचानक झालेला हमला असं म्हणू शकतो आपण. कारण युद्धाची व्याख्या काय होते की जेव्हा दोन्ही देश बरोबरी असतात. एकीकडे हे दोन देश म्हणजे प्रबळ आणि बलाढ्य देश एका साईडनं आहे, आणि दुसरीकडे इराण, ज्याला कमकुवत मानत होते, पण त्या 6 दिवसात त्याने अजूनपर्यंत सरेंडर न करता त्याने दाखवून दिलं की हम्मे भी दम है या प्रकारे. परंतु युद्ध हा दोन देशांच्या बरोबर, दोन बरोबरीच्या देशामध्ये व्हायला पाहिजे. आपण एका प्रकारे याला इराणवर झालेला हल्ला किंवा अचानक हल्ला म्हणू शकतो. पण ठीक आहे, नेमकं या हल्ल्याची किंवा या संघर्षाची किंवा युद्धाची कारणं काय आहे, हे आज आपण आपल्या एपिसोडमधून जाणून घेऊया. आणि सर्वात मोठा प्रश्न, की जर आपण जिओ पॉलिटिकल मॅपवर बघितलं, जगाच्या मॅपवर बघितलं, तर इस्रायल आणि इराण हे एकमेकाचे एकदम क्लोज आहे आणि एकमेकावर प्रत्यक्ष वार पण करू शकतात आणि ते करत आहे. परंतु सर्वात मोठा प्रश्न याच्यामध्ये हा आहे की जो अमेरिका 12,000 किलोमीटर दूर आहे या इराणपासून, त्याचा या युद्धामध्ये ना लेना ना देना, सीधा जॉन सीना असं का करण्यात आलं, आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धात म्हणजे का उडी मारली, याच्यामागे कारण काय आहे. तर जिओ पॉलिटिक्स वाटतं तेवढं सोपी नसतं विद्यार्थी मित्रांनो. जे तुम्हाला दाखवण्यात येतं की इराणवर युद्ध चालू आहे, इराणवर हमला चालू आहे, त्यातून उद्दिष्ट कोणकोणते गाठायचे आहे, तर 99.99% लोकांना तर हे सरळ सरळ भारतीय मीडिया चॅनलवर, आणि त्यात तो बॅकग्राऊंड म्युझिक, आणि त्यात नका कोणतरी फुकटचे नका इंटरनॅशनल रिलेशन एक्सपर्टवाले खोटेनाटे लोक आणून ठेवून दिले, आणि त्यात नका आपले हिंदी न्यूज चॅनलवाले काहीतरी प्रश्न विचारतात आणि इमोशनल एखाद्या बॉलिवूडच्या मूवी टाईप त्याला, त्या युद्धाला, प्रत्यक्ष युद्धाला बनवून टाकतात. परंतु इराणवर जरी नाही का अमेरिकेने युद्ध करत असेल, पण त्यांचं उद्दिष्ट कोणते साधून घेत आहे, कारण या युद्धामध्ये अमेरिकेचं काय काम, हे आपण शेवटी जाणून घेऊया. सर्वात पहिले जाणून घेऊया डायरेक्ट या दोन शक्तीमध्ये युद्ध, ती म्हणजे इस्रायल आणि इराण. या दोघांमध्ये या युद्धाची कारणं काय आहे आणि यामध्ये अमेरिका म्हणजे कसा काय आला. तर सर्वात पहिले तुम्ही बघा, इराण जो देश आहे, इराण हा नाही का 3H सपोर्ट करतो. 3H. एक म्हणजे हमास. आता याला इराण सपोर्ट करतं, पण बाकीचे लोक याला आतंकवादी संघटना म्हणतात. आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईन याच्यामध्ये जी गाझापट्टी आहे, गाझापट्टी, त्या गाझापट्टीमध्ये सुद्धा इस्रायलचा सर्वात मोठा म्हणजे डोकेदुखी कोणतं असेल तर ती म्हणजे हमास. दुसरी आहे हौती संघटना, इराण समर्थित, आणि तिसरी आहे हिजबुल्ला. हे जे 3H आहे, ट्रिपल H. जसा तो WWE मध्ये ट्रिपल H होता, आणि तो नका म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये चिटिंग करून नका, म्हणजे प्रत्येक जागी नका स्वतःचा विजय आणण्याचा प्रयत्न करायचा. तर तसं तर इथे नाही आहे, पण हे ट्रिपल H जे आहे, हे नका इस्रायलचे नका डोकेदुखी बनलेला इस्रायल. तुम्ही विचार करा, इस्रायलचा आकार बघा तुम्ही, इस्रायलचा आकार फार मोठा देश नाही आहे. या इस्रायलपेक्षा नाही का सिरियाचा, इराकचा, सौदी अरेबियाचा, जॉर्डनचा, सिनाईचा, इजिप्तचा यांचा आकार केवढा मोठा आहे बघा. तर हा इराण देश चारी बाजूने मुस्लिम देशांनी वेढलेला आहे, आणि याला 24 घंटे 24/7 युद्धासाठी तयार राहावं लागतं. वॉर लाईक सिच्युएशन आहे. आणि त्यात ही जी गाझापट्टी आहे, गाझापट्टी, या गाझापट्टीमध्ये हे जे 3H आहे, हौती, हमास आणि हिजबुल्ला, यांनी जी त्याची डोकेदुखी केलेली आहे, त्यामुळे इस्रायलला इराणचा एक नॅचरल राग. दुसरी गोष्ट, कुठे ना कुठे या इस्रायलला एक भीती निर्माण झालेली आहे की इराणने जर न्यूक्लिअर वेपन बनवले आणि त्यांच्याजवळ न्यूक्लिअर वेपन आला, तर ती जगासाठी, आणि जगासाठी तर वेगळं सोडा, जगासाठी म्हणा, पण त्यामध्ये इस्रायलसाठी फार मोठी नका म्हणजे धोक्याची घंटा बनू शकते. आता अनेक लोकांचं हे पण म्हणणं आहे की तुम्ही इराणच्या, अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या नाही का अय्यतोला खोमेनी यांची हत्या केली, त्याच्यानंतर अनेक मोठमोठ्या बड्या 48 नेत्यांचा त्यांनी नाही का हत्या केली, त्यांना उडवलं, किंवा त्यांच्या ज्या न्यूक्लिअर साईट्स आहेत त्या जरी उडवल्या. पण एवढी अक्कल तर कोणालाही आहे की एक वेळा न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला तुम्हाला आत्मसात झाला, तर तुम्ही त्या देशातल्या कितीही न्यूक्लिअर साईट उडवल्या, तर फॉर्म्युला इज फॉर्म्युला. तो देश पुन्हा तयार होईल कोणत्या ना कोणत्या, मग तो जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानं कुठे ना कुठे तो न्यूक्लिअर बॉम्ब तयार करणारच. तर नेमकं हे युद्ध इस्रायल कोणत्या कारणासाठी लढत आहे, हे इस्रायलच नंतर येणाऱ्या काळात सांगणार. आणि आज युद्धाला 6-7 दिवस झाले, तरी इस्रायलला त्या इराणचं म्हणजे जे इराणला जे सरेंडर करायचं आहे ते करू शकलं नाही. आणि त्याचं मेन कारण म्हणजे हे 3H आहे. 3H हिजबुल्ला, हमास आणि हौती, ज्या तिघांमुळे इस्रायलला ऑलरेडी फार मोठा त्रास आहे. आणि ती इराण न्यूक्लिअर पॉवर बनेल, आणि न्यूक्लिअर पॉवर बनल्यानंतर यांचं जे हे आहे इथे नाका, जे म्हणजे त्यांची नाका जी मोनोपोली तयार झालेली आहे, ती जी सुपर पॉवर म्हणून या वेस्ट एशियामध्ये, पश्चिम आशियामध्ये त्यांचं जे महत्त्व आहे, ते एका झटक्यात कमी होईल, एवढं सुद्धा नक्की आहे.
तर हे इस्रायलसोबत नाही का इराणच्या नाही का भांडणाचं एक प्रमुख कारण न्यूक्लिअर आणि ट्रिपल एच जे म्हटलं आपण ट्रिपल एच, हमास, हौती आणि हिजबुल्ला. आता यासमोर नाही का अजून एक शत्रू आहे, जो हिडन शत्रू आहे, ज्याचं अजूनपर्यंत नाव आलं नाही आणि दूरदूरपर्यंत क्लिअर टू क्लिअर नाव आलं नाही, तो म्हणजे UAE. एक तर तुम्ही बघा इराण, या इराणच्या आजूबाजूला जे देश आहे त्यामध्ये ओमान, UAE, कतर, बहारीन, सौदी अरेबिया, कुवेत, हे सगळे सुन्नी मुस्लिम देश आहे, जास्तीत जास्त सुन्नी मुस्लिम देश. एवढ्या सगळ्या सुन्नी मुस्लिम देशाच्या मध्यात इराण हा शिया मुस्लिम देश आहे. ते एक धार्मिक कारण तर आहे, पण यापेक्षाही मोठं की जगातली सर्वात मोठी जी रिअलिस्टिक कारणं असते ती म्हणजे पैसा. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता स्ट्रेट ऑफ हॉर्मुज म्हणजे हॉर्मुजची ही खाडी आहे. इथून जगातला 20% ऑइल आणि जवळपास 2/3 व्यापार चालतो, सर्व वस्तू आणि इतर गोष्टींमध्ये 2/3 व्यापार इथून चालतो. आणि जगातला 20% ऑइल हा नाही का येणं जाणं इथून चालतं. आणि ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवर इराण म्हणते की ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुज आमची आहे. आणि टेक्निकली अनेक लोक मान्य करतात की हो इराणचा त्याच्यावर हक्क आहे. आणि UAE म्हणतं की नाही, याच्यावर सुद्धा आमचा सुद्धा हक्क आहे. आता यामध्ये या UAEने अमेरिकेची मदत मागितली, अमेरिकेची नोईंगली अननोईंगली जिओ पॉलिटिक्समध्ये या UAEने अमेरिकेची मदत मागितली आणि बाकी देशांनी सुद्धा मदत मागितली. पण UAE यांनी मदत का मागितली? या स्ट्रेट ऑफ हॉर्मुजसाठी. आता अमेरिकेने सुद्धा विचार केला की UAEचा मदत का करावी, आपण युनायटेड अरब एमिरेट्स याची मदत का करावी? कारण जर इराणने समोर जाऊन म्हणजे इराणजवळ नका मोर फायर पॉवर, म्हणजे इराणजवळ मिसाईल वगैरे भरपूर आहे, या UAE पेक्षा तर जास्तच आहे. उद्या इराणने UAEवर हमला केला आणि UAEला नेस्तनाबूत केलं, किंवा इराणने नका पॉसिबल न्यूक्लिअर पॉवर बनला आणि त्याच्याजवळ नका न्यूक्लिअर पॉवर आली, तर ती नका डायरेक्ट मग जसा नॉर्थ कोरिया एका कॉर्नरहून अमेरिकेला धमकी देतं आणि अजूनपर्यंत नॉर्थ कोरियाबाबत अमेरिका काही करू शकला नाही, तसंच उग्र स्वरूप इराण करणार का? आणि इराणला स्ट्रेट वे रशियाकडून मदत मिळणार का? त्यामुळे अमेरिकेने चारू बाजूने विचार केला की एकतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुज आपल्या हातातून निघून जाईल आणि इराण न्यूक्लिअर पॉवर बनला तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवर पूर्ण कंट्रोल घेईल आणि यामुळे अमेरिकेच्या तेल व्यापाराला सुद्धा नका एक नका अडथळा निर्माण होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे UAE सारखा त्यांचा जो चांगला पार्टनर आहे तो दूर जाऊ शकतो. या व्यतिरिक्त हे जे बाकीचे देश आहे, कुवेत, बहारेन, सौदी अरेबिया, ओमान, कतर, हे अमेरिकेचे तेलाच्या बाबतीत, खरेदी विक्री बाबतीत अनेक दिवसापासून मित्र आहे. मित्र म्हणण्यापेक्षा हे अमेरिकेचे एक प्रकारचे पपेट किंवा बाहुले म्हणतो आपण, पपेट किंवा बाहुले, अमेरिकेच्या इशारावर नाचणारे देश आहे, नाचणारे देश. असं म्हणतात की अय्यतोला खामेनी याचा एकदम परफेक्ट ॲड्रेस सुद्धा अमेरिकेला कोणी दिला, तर याच देशांची नाही का ती कृपा मानण्यात येते. हे सगळे जे इराणच्या आजूबाजूचे देश आहे यांनी नका अमेरिकेला ती योग्य माहिती दिली म्हणतात. पण ठीक आहे, यामध्ये UAE आणि इराणचा हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचा मॅटर आहे आणि इस्रायलचा जो मॅटर आहे तो ट्रिपल एच, हमास, हौती, हिजबुल्ला आणि नका न्यूक्लिअर पॉवर जर इराण बनला तर, ही भीती इराणच्या मनात आहे. आता मी म्हटल्याप्रमाणे ना लेना ना देना सीधा ओके. जॉन सीना हा अमेरिका जॉन सीनासारखा मधात त्या रिंगमध्ये का घुसला युद्धामध्ये? नंबर 1 इस्रायलचा पारंपरिक मित्र. हे सगळ्यांना माहीत आहे की इस्रायल हा मुळीच देश नव्हता, पण इस्रायल हा देश वसवण्यात आला दुसऱ्या महायुद्धानंतर. अशा ज्या ज्यू लोकांनी अमेरिकेला मदत केली सामदाम दंडभेद या सगळ्या नीतीने हिटलरचा खात्मा करण्यासाठी, अशा काही ज्यू लोक अमेरिकेत सेटल झाले नेहमीचे. आणि आज अमेरिकेत त्या हॉलिवूडमध्ये आणि बिझनेसमध्ये आणि मोठमोठ्या उद्योगामध्ये, म्हणजे असं म्हणतात की अमेरिकेची 90% इकॉनॉमी हे ज्यू लोकच चालवतात. आणि बाकीचे जे ज्यू लोक होते त्यांना एक जमीन अमेरिकेने दिली. आणि हा सुद्धा आतापर्यंतचा फार मोठा गहन प्रश्न आहे की जगातल्या सर्व जमिनी सोडून मुस्लिम देशांच्या मधोमधी त्या गाझापट्टीजवळ आणि त्या पॅलेस्टाईन देशाच्या बाजूला या इस्रायलला का जमीन देण्यात आली, हा पहिला एक प्रश्न आहे. तर तो एक याच्यामध्ये इस्रायल ओके, इस्रायलचा पारंपरिक मित्र आहे अमेरिका, म्हणून नका आपल्या मित्राला वाचवण्यासाठी आला इस्रायलने म्हटलं अमेरिकेला. आणि तुम्हाला माहीत असेल की 2025मध्ये, मागच्या वर्षी 2025मध्ये सुद्धा 12 दिवसाचं युद्ध चाललं होतं. इराणवर न्यूक्लिअर फॅसिलिटी डेव्हलप करण्याचा, न्यूक्लिअर मिसाईल डेव्हलप करण्याचा आरोप करण्यात आला होता. आणि अमेरिकेने म्हटलं होतं की तुम्ही तुमच्या न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवा आणि आमच्यासोबत करार करा. तर ते 12 दिवसाचं युद्ध झालं. इराणने काही काळासाठी शांतता ठेवली, परंतु त्यांनी तो करारही केला नाही आणि अमेरिकेला जुमानलाही नाही, म्हणजेच तो अमेरिकेसमोर सरेंडर झालेला नाही. आणि त्यामुळे इस्रायलला अजून भीती निर्माण झाली. आणि लगेच जे डोनाल्ड ट्रम्प जे इराणबाबत नाही का थोडेसे रिलॅक्स होते, युद्ध करायला तयार नव्हते, पण अचानक इस्रायलच्या म्हणण्यावर डोनाल्ड ट्रम्प एका पायावर तयार झाले. हा सुद्धा विषय विचार करण्यासारखा आहे की डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या म्हणण्यावर एका झटक्यात कसे काय तयार झाले, इस्रायलजवळ असं काय आहे, किंवा इस्रायलने डोनाल्ड ट्रम्पला म्हटल्याबरोबर डोनाल्ड ट्रम्पसारखा व्यक्ती एका मिनिटात तयार झाला युद्धासाठी. तर असं इस्रायलने कोणती म्हणजे सुपर पॉवर किंवा सुपर ताकद ठेवलेली आहे हातात. त्यानंतर हॉर्मुजची खाडीवर इराणचं नियंत्रण येऊ नये, आता सांगितलं. जर एक वेळा इराणचं नियंत्रण आलं हॉर्मुज खाडीवर तर नका सर्वात मोठा प्रॉब्लेम अमेरिकेला येणार तेल व्यापारामध्ये, पेट्रोल डिझेलमध्ये.
आखाती देशातील स्वतःची तेलाबाबत मक्तेदारी टिकून राहावी. कारण इराणच्या आजूबाजूला जे देश आहे, विशेष करून सुन्नी मुस्लिम देश, ज्यामध्ये सर्वात मोठा देश सौदी अरेबिया आणि त्याच्या बाजूला जो इराक आहे, त्या इराकमध्ये ऑलरेडी लोकशाहीच्या नावाखाली सद्दाम हुसेनला फासावर लटकून तिथे इराकच्या तेलावर आपली मक्तेदारी किंवा नियंत्रण अमेरिकेने मिळवलीच. आणि असंही अमेरिकेला शौक आहे की जिथे जिथे तेल म्हणजे पेट्रोल डिझेलचे साठे आहे, तिथेच त्याला नाही का लोकशाही निर्माण करायची असते, लोकशाही. बाकी त्याने व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीला किडनॅप केलं, तिथे त्याला लोकशाहीचा विचार आला नाही. जगामध्ये नॉर्थ कोरिया एवढा मोठा देश चाललेला आहे, तिथे अजूनपर्यंत अमेरिकेला लोकशाही वसवण्याची किंवा नॉर्थ कोरियाच्या लोकांना संकटातून सोडवण्याची अजूनपर्यंत त्यांना खाज सुटली नाही. किंवा आफ्रिकेमधले अनेक देश आहे जिथे सरळ सरळ नाही का म्हणजे हुकुमशाही चालते, हुकुमशाही. त्यामध्ये सुदान, साऊथ सुदान असे गरीबातले गरीब देश आहे, सोमालिया. तिथेही अमेरिकेला अजूनपर्यंत लोकशाही स्थापन करण्याची खाज सुटली नाही. पण त्याला नेमक्या अशाच देशामध्ये त्याला खास सुटते लोकशाही स्थापन करण्याची, जिथे तेलाचा भरपूर साठा आहे आणि त्याला माहीत आहे की तेलावर ज्याचं नियंत्रण तोच जगावर नियंत्रण करू शकतो. पण फक्त पेट्रोल डिझेल हेच एक कारण आहे का? तर नाही. पेट्रोल डिझेल सोबत नाही का एक दुसरं कारण आहे, ते म्हणजे अमेरिका या युद्धात का आला. तर यामध्ये बघा, डॉलरचा जो सुपर पॉवर आहे, म्हणजे आज जगातला 70 ते 80% व्यापार, कोणताही व्यापार हा डॉलरमध्ये होतो. म्हणजे डॉलर इज द ओनली युनिव्हर्सल करन्सी असं आपण म्हणतो. तसं बघितलं तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFने या डॉलर, त्यानंतर नाही का युरो, त्यानंतर पाऊंड, त्यानंतर जापनीज येन आणि चायनाचा युआन, या 5 करन्सींना वाईडली ॲक्सेप्टेड करन्सी म्हणजे जगात कुठेही चालणाऱ्या करन्सीचा दर्जा दिलेला आहे. पण त्यात आजही डॉलरची युनिक पोझिशन आहे डॉलरची. कारण नाही का आजही जगामध्ये 70 ते 80% व्यापार हा डॉलरमध्ये चालतो, डॉलरमध्ये. तर नाही का डॉलरचा सुपर पॉवर हा नाही का फक्त नाही का डॉलरचा सुपर पॉवर जो आहे तो नाही का तेलामधून येतो, तेलामधून म्हणजे पेट्रोल डिझेलमधून येतो. ते म्हणजे कसं, की जेव्हा अमेरिकेला माहीत पडलं की जगातली सर्वात महागडी वस्तू ती कोणती आहे, पेट्रोल डिझेल, त्याची किंमत कोणत्याही क्षणी कितीही वाढवली तर लोकांना ती खरेदी करावी लागते. एक प्रकारची ती जिफेन वस्तू आहे, जिफेन वस्तू, जिला अजूनही अल्टरनेटिव्ह आलेलं नाही. मग बायोडिझेल असेल आणि अजून काही असेल, पण पेट्रोल डिझेलला अजूनपर्यंत कोणताही दूरपर्यंत नाही का म्हणजे अल्टरनेटिव्ह आलेला नाही. 1973 मध्ये जेव्हा नाही का पहिला तेलाचा झटका आला होता, बरोबर अमेरिकेने चालाखीने सौदी अरेबियासोबत एक डील केली आणि सौदीला म्हटलं की तुमच्याजवळ सध्या जगातला सर्वात मोठा तेलाचा साठा आहे ॲज पर आउटपुट, तर तुम्ही नाही का जगातला सर्वात मोठा तेलाचा साठा हा नाही का डॉलरमध्ये तुम्ही तेल विका, म्हणजे फक्त तुम्ही डॉलरमध्ये पेट्रोल डिझेल विका आणि त्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला मिलिटरी संरक्षण देऊ. तुमच्या सौदीला कोणीही टच करणार नाही. तुमच्या सौदीला आम्ही एखाद्या किल्ल्याप्रमाणे संरक्षण अमेरिकेच्या आर्मीद्वारे देऊ. तर सौदीला ती गोष्ट पटली आणि सौदी या देशाने जे पेट्रोल डिझेल आहे ते नाही का डॉलरमध्ये विकणं चालू केलं. यामुळे जगातला प्रत्येक देश जो पेट्रोल डिझेल खरेदी करायचा या सौदीपासून, त्याला डॉलरमध्ये व्यापार करणं कंपल्सरी झालं आणि त्याला डॉलरची आवश्यकता भासू लागली. म्हणजे डॉलरचं महत्त्व वाढलं आणि अमेरिका स्वतःचा डॉलर वर्ल्ड बँक आणि IMFच्या माध्यमातून प्रत्येक देशापर्यंत पोहोचू लागला, कर्जाच्या माध्यमातून, आणि इतर देशावर आपल्या डॉलरच्या स्वरूपात आपलं नियंत्रण स्थापन करू लागला, आर्थिक नियंत्रण, ज्याला आर्थिक गुलामगिरी म्हणतात. अनेक देशांना तो आर्थिक गुलामगिरी बनवण्याच्या मार्गावर सुरू झाला. अलीकडच्या काळात काय झालं, पण रशिया आणि चीन यांच्या प्रभावामुळे रशियाचं जे चलन आहे ते म्हणजे रुबेल आणि चायनाचं युआन, त्यातल्या ना का चायनाचं जे युआन आहे, युआन, ते तर आंतरराष्ट्रीय चलन म्हणून मान्यता भेटलेलं आहे. तर या रशिया आणि चीन यांच्या वाढत्या प्रभावामुळे पेट्रोल डिझेलची खरेदी विक्री युआन आणि रुबेल यामध्ये व्हायला लागली. त्यामुळे कुठे ना कुठे अमेरिका अस्वस्थ बनला आणि त्यातच नका चायनाचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, आणि ज्या प्रकारे चायना अनेक देशांना कर्ज देऊन स्वतःच्या डेप ट्रॅप म्हणजे त्याला कर्जामध्ये त्यांना ओढत होता. जसं श्रीलंकेचं हॅम्बनटोटा पोर्ट, बांगलादेशचा चितगोंग, म्यानमारचा सिटवे, आणि नका त्याचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह तीन नका खंडातून चाललेला आहे, आशिया खंड, युरोप खंड आणि शेवटी आफ्रिका खंडातून समुद्री मार्गाने. त्यामुळे चीनचा वाढता प्रभाव आणि चीनचं युआन या चलनामध्ये होणारा आर्थिक व्यवहार, तर अमेरिकेला आपल्या डॉलरची काळजी यायला लागली, की डॉलरची किंमत दिवसेंदिवस कमी होत चाललेली. परिणामी बघा, इराणसोबत सुद्धा एकेकाळी भारतीय रुपया घेऊन तेल विकू लागला. म्हणजे इराणने सुद्धा, जो सौदी अरेबियानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पेट्रोल डिझेलचा विक्रेता आहे, त्यांनी सुद्धा नाही का भारताला रुपयाच्या मोबदल्यात पेट्रोल डिझेल देणं चालू केलं. इथे सुद्धा अमेरिकेला भीती निर्माण झाली की डॉलरची नका किंमत कमी झाली आपली आणि भारताला डॉलरची आवश्यकता नाही, विशेष करून पेट्रोल डिझेल विकत घ्यायला. आणि डॉलरचा तेल खरेदी विक्रीमधला वाटा एकेकाळी जो 80% होता, 79%, तो कमी होऊन एकदम 51% आला. आणि यामुळे
डोनाल्ड ट्रम्पच नाही, डोनाल्ड ट्रम्पच्या ऐवजी कोणीही असता, तर अशाच प्रकारे नका तो अस्वस्थ झाला असता. आणि त्यामुळे नका आणि नुकतंच नका 2025 मध्ये ब्रिक्सने कॉमन करन्सी किंवा चलनाची घोषणा केली. आणि ब्रिक्समध्ये ब्राझील आहे, रशिया आहे, इंडिया आहे, चायना आणि साऊथ आफ्रिका आहे. जगातल्या 5 वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था. तर अमेरिकेला अजून भीती निर्माण झाली की ब्रिक्सची नवीन करन्सी आली, तर त्याप्रमाणे मग आपल्या डॉलरचं व्हॅल्यू अजून कमी होऊन जाईल, डॉलरची व्हॅल्यू अजून कमी होऊन जाईल. आणि यामुळे अमेरिकेने काय केलं की सरळ-सरळ आता इस्रायलसोबत मिळून इराणवर हल्ला केला. तर काय करणार इराण यामुळे नाही का आपला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करणार, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला बंद झाल्यामुळे काही काही दिवसांसाठी पेट्रोल डिझेलची नाही का जी खरेदी विक्री आहे ती बंद पडणार. विशेष करून चायना जो इराणकडून स्वस्त पैशामध्ये पेट्रोल डिझेल विकत घेतो, त्याला सुद्धा काही दिवस नका पेट्रोल डिझेलची कमतरता भासली. तर तिकडे नका अमेरिका ओके अमेरिकेचे जे डॉलर आहे, अमेरिकेचे डॉलर ते कमी ओके ते कमी पडेल अमेरिकेचं डॉलर. आणि त्या अमेरिकेच्या डॉलरची नका जी व्हॅल्यू आहे ती थोडीफार टिकून राहील. आणि सर्वात महत्त्वाची ओके सर्वात महत्त्वाची बाब की या प्रकारे अमेरिकेने आता आपल्या नका इराणवर हल्ला करून एकतर आपली नका जगामध्ये डोनाल्ड ट्रम्पने स्वतः असं दाखवलं की बघा मी नाही का अजून एक युद्ध थांबवलं, मी अजून नका जगामध्ये एक राक्षस जो न्यूक्लिअर पॉवर बनणार होता त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, राक्षस बनण्यापासून तिथे मी लोकशाही आणण्याचा प्रयत्न केला, इस्रायलसारख्या देशाला मी वाचवलं. आणि एवढंच नाही तर नाही का या इराणच्या माध्यमातून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आणि त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर कंट्रोल घेऊन आपल्या तेल आणि पेट्रोल डिझेलची व्हॅल्यू आणि स्वतःची डॉलरची इज्जत वाचवण्याची जी किमया आहे. आणि भारतावर नका त्यांनी इंडिया US ट्रेड डीलमध्ये स्पष्टपणे सांगितलं की रशिया आणि इराणकडून तेल विकत घ्यायचं नाही, रशिया आणि इराणकडून तेल विकत घ्यायचं नाही, आमच्याकडून घ्यायचं अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून. आणि व्हेनेझुएला पूर्णपणे आता अमेरिकेच्या वगैरे अमेरिकेच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे अमेरिकेने कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या डॉलरची जी मोनोपली आहे ती नका पुन्हा स्थापन करण्यासाठी या युद्धामध्ये अप्रत्यक्ष उडी घेतलेली आहे. तर लोकांना वाटतं की अमेरिका इराणचा राग काढतोय, पण अमेरिका इराणच्या माध्यमातून अनेक बाबतीमध्ये आपला डॉलर स्ट्रॉंग करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे इस्रायल इराण या युद्धाची संघर्षाची कारणे ही जरी वरचेवर बघता हमास, हौती किंवा हिजबुल्ला ही आहे आणि न्यूक्लिअर पॉवरची भीती आहे, पण त्यामध्ये अमेरिकेची एंट्री ही चमत्कारिकरित्या एक फारच वेगळ्या कारणासाठी आहे. यावर आपण अजूनही व्हिडिओ बनवू. पण तुम्हाला सध्या हा व्हिडिओ कसा वाटला की ज्यामध्ये इराण आणि इस्रायल यांचं युद्ध आहे, परंतु यामध्ये इराण बाकी सौदी अरेबिया आणि UAE या देशांवर सुद्धा का हल्ला करतोय आणि त्यामध्ये अमेरिकेने अचानक भयानक का उडी मारली, अमेरिकेच्या यात काय उद्दिष्ट आहे, हे तुम्हाला सरळ सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. यावर तुमचे नक्की मत सांगा. आणि अमेरिकेचे राष्ट्रपती हे इंडिया US ट्रेड डील करत आहे, यामुळे भारताच्या सार्वभौमत्वावर सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यावर आपण समोर व्हिडिओ आणूच नक्की, लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओवर तुमचे मत नक्की सांगा. आणि येत्या 10 तारखेला आपण नका पॉलिटीचा वन शॉट फ्री रिव्हिजन आणतोय, ज्यामध्ये तो क्लास लगातार 8 ते 10 तास चालेल. पॉलिटीच्या पहिल्या टॉपिकपासून म्हणजे महत्त्वाच्या कायद्यापासून तर शेवटच्या टॉपिकपर्यंत सगळे टॉपिक परीक्षेसाठी कव्हर होतील. त्याला अटेंड करायला विसरू नका. 10 मार्च सकाळी 10 वाजता मी स्वप्न राठोड पॉलिटीचा फ्री वन शॉट रिव्हिजन घेऊन येईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नवीन माहिती भेटली का, आणि तुम्हाला काही विलक्षणीय किंवा काही दुसरी माहिती अनएक्सपेक्टेड तुम्हाला माहिती भेटली का, हे सुद्धा आपल्या सांगण्याचा आपले मत नक्की कळवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू.